चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कवने अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, तुका म्हणे तैसा सज्जनापासोनी, तुका म्हणे तैसा सज्जनापासोनी, पाहता अवगुण मिळेची ना, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. विठाला विठाला समचरण सरोजां सांद्र नीलांबुधावा, जगननीत पान्य मंडल मंडला, तरुण तुलसी माला कंदरा कांजनेत्र, सदय धवल हासं विठ्ठलाचे तयामी, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, तुझे पाया दंडवत दंडवला तुझे पाया, दंडवला तुझे पाया, दंडवला तुझे पाया, दंडवला नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रय जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. विठाला विठाला चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कवने अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. प्रस्तुत पवित्र पावन पुण्यवान भूवैकुंठ पंढरी नगरीमध्ये चालू असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, भगवान पंढरीश परमात्म्याची कार्तिकी वारीच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे आमच्या चंदाताई लोखंडे, राजेभाऊ महाराज, तसंच सबंध परळी आणि परळी परिसरातील किंबहुना परमार्थावर प्रेम करणारी अनेक गावोगावाहून आलेली मंडळी, मग यापैकी काहीच्या मार्गदर्शनाने, काहीच्या प्रेरणेने, काहीच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्याने चालणारा आपला हा प्रतिवर्षाचा उत्सव. यामध्ये हे सर्व नियोजन तर आहेच, पण ज्यांच्या
आश्रयाने आपण राहतो असे कुंभार गावकर हा मठ, या मठाचं सुद्धा खूप अनमोल असं सहकार्य आपल्याला आहे. तसं तर अनेक जणांचं सहकार्य, कारण अनेकांच्या सहकार्यातूनच मोठं कार्य घडत असतं. म्हणून प्रत्येकानं या ठिकाणी आपलं योगदान द्यायचं आणि भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये सेवा करण्याचं पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यायचं. हे आपण प्रतिवर्षी करत आहोत. याही वर्षी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने या कार्यक्रमाचं भव्य आणि दिव्य असं आयोजन आपण केलं. प्रथमतः मी आपल्या सर्व मंडळीच्या चरणावरती नतमस्तक होऊ इच्छितो, कारण कार्यक्रम करणारा, करायला लावणारा या दोघांना सुद्धा तेवढंच पुण्य मिळतं. या आयोजनाच्या नियोजनाच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येकाला कथाश्रवण असेल, भजन असेल, कीर्तन असेल, हरिपाठ असेल, किंबहुना वाढण्याची, जेवण्याची, झाडण्याची कुठल्या तरी प्रकारची सेवा या भूवैकुंठ पंढरी नगरीमध्ये आपल्याला करायला मिळते. हे आपलं महत् भाग्य. म्हणून प्रथमतः आपल्या ज्यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम चाललाय त्यांना मी दंडवत प्रणिपात करतो. विठाला विठाला. आणि आज विशेष असं माझं सुद्धा भाग्य आहे की या भूवैकुंठ पंढरी नगरीमध्ये मला सुद्धा सेवा करण्याचा योग. विशेषत्वाने कीर्तन माझं एकट्याच आहे, पण माझ्यासोबत 10 जण आलेत सोबत. अगोदरच 150-200 माणसं इथं आहेत, माझ्यासोबत 10 घेऊन आलोय आणि आत्ताशी फक्त दुसरा दिवस आहे. आता इथून पुढे पुढे किती येत राहतील ते तुम्ही हिशोब लावा. विठाला मस्तक हे पायावरी वार करी संताच्या. या पद्धतीने सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. एकमेकाचा जर नाव उल्लेख करायचा झाला तर ते शक्य होणार नाही. बऱ्याच जणांची मला नावं माहिती आहेत, तरी सुद्धा प्रसंगानुरूप पाहून सर्वांच्या चरणावरती दंडवत प्रणिपात करतो आणि सेवेकडे वळतो. ऐका, भूवैकुंठ पंढरी नगरीमध्ये आपण सेवा करतोय. या नगरीचं महात्म्य आपल्यासाठी काही नवीन नाहीये. कित्येकदा जरी आपण या नगरीचं महात्म्य वर्णिलेलं आहे, ऐकिलेलं आहे, नवे नवे अनुभवलेलं आहे. जगाच्या पाठीवरती अनेक तीर्थक्षेत्र आहेत, ऐका जरा. परंतु अनेक तीर्थक्षेत्र जरी असले तरी ते अनेक क्षेत्र ही वेगळी आहेत. ऐशी चंद्रभागा ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देवकोटे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जगाच्या पाठीवर अनेक जरी तीर्थ असले ना तरी पंढरपूर सारखं तीर्थ असेल असं मात्र आपल्याला म्हणता येत नाही.
घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिये इतर तीर्थाच विठाला विठाला एका चंद्रभागेच्या दर्शनामध्ये अवघीच तीर्थे म्हटले महाराज. सबंध तीर्थाचं दर्शन एका चंद्रभागेच्या दर्शनामध्ये. अजून सांगू तुकोबाराय म्हणतात मी अनेक तीर्थ पाहिले पण परिणय तुका परिणय तुका वाराणसी गया पाहिली द्वारिका परिणय तुका पंढरीच्या. तुकोबाराय म्हणतात मी वाराणसी पाहिली, मी गया पाहिली, मी द्वारिका पाहिली पण परिणय तुका पंढरीच्या. पंढरपूरच्या तोडीला येईल असं एकही तीर्थ मला सापडलं नाही. अर्थात जगाच्या पाठीवर पंढरपूरचं महात्म्य हे काही आगळं आणि वेगळं आहे. विठाला विठाला आणि अशा महान क्षेत्राच्या ठिकाणी आपल्याला सेवा करण्याचा योग आहे. आपण भाग्यवान आहोत. आज आपल्या या उत्सवातील दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी देवाच्या नामाचं रूपाचं चिंतन झालं असेल आणि आता संतांचं थोडंसं वर्णन करावं या उद्देशानं संत नेमके कसे आहेत, संत कशा पद्धतीचे असतात याचं चिंतन करणारा अभंग मी सेवेसाठी निवडलाय. विठाला विठाला माणसाला आपल्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती कोणाची ना कोणाची संगत घडत असते. ऐका, आपण जाणकार आहात, तज्ञ श्रोते आहात. ऐका, विठाला विठाला जीवनात वेगवेगळ्या प्रकाराने कुठली ना कुठली संगत माणसाला मिळत असते. किंबहुना माणसाचं जीवन हे संगतीनेच घडत असतं. बरोबर बोलतोय ना मी? माणसाच्या जीवनाचा जो परिणाम आहे हा परिणाम संगतीवरती अवलंबून असतो. वतन उद्धार संगाचा महिमा त्याजावा अधमा संत सेवी. तुकोबाराय म्हणतात
अरे जगाच्या पाठीवर संगत करायची असेल तर त्यजावा अधमा आणि संता सेवी. कारण उद्धार होणं हे सुद्धा संगतीवरच अवलंबून आहे आणि पतन होणं हे सुद्धा संगतीवरच अवलंबून आहे. मग महाराज नेमकं आम्ही काय केलं पाहिजे? तुकोबारायांनी तिथंच त्याचं उत्तर दिलं. त्यजावा अधमा संता सेवी. अधमा त्यजावे. जे काही आदमजन आहे, जे काही दुर्जन आहेत, अशांची संगत सोडायची आणि सज्जनाची संगत धरायची. विठाला विठाला. कारण सुरुवातीलाच मी वाक्य सांगितलं तुम्हाला की माणसाचं जीवन हे संगतीवर अवलंबून असतं. संगत उत्तम प्रकारची असेल तर परिणाम उत्तम प्रकारचा. संगत मध्यम प्रतीची असेल परिणाम मध्यम स्वरूपाचा. आणि संगत जर कनिष्ठ स्वरूपाची असेल तर परिणाम सुद्धा कनिष्ठ स्वरूपाचा. उदाहरण सांगितलं जातं एका पाण्याच्या थेंबाचं. ऐका. एक पाण्याचा थेंब एका तापलेल्या तव्यावरती पडला. तवा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भाकरी चपाती करण्यासाठी जो लोखंडी तवा आपण वापरतो, त्या तापलेल्या लोखंडी तव्यावरती एक पाण्याचा थेंब पडला. काय होईल? त्याचं अस्तित्व संपून जाईल. तापलेल्या तव्यावरती तो थेंब पडला, तो पडल्याबरोबर नष्ट झाला. तोच पाण्याचा थेंब तापलेल्या तव्यावर न पडता कमळपत्रावर म्हणजे कमळाच्या पानावर पडला तर तो मोत्यासारखा चमकू लागला. ऐका. सुरुवातीला पाण्याचा थेंब तापलेल्या तव्यावर पडला, अस्तित्व संपलं. तोच पाण्याचा थेंब कमळपत्रावरती पडला, मोत्यासारखा चमकू लागला. आणि तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रात जर समुद्राकाठावरच्या शिंपल्यात पडला तर तो नष्ट होत नाही, तो मोत्यासारखा चमकतही नाही, तर प्रत्यक्ष मोतीच होतो. विठाला विठाला. पाण्याचा थेंब तोच आहे. पाण्याचा थेंब एकच असून परिणाम भिन्न झाला. काय कारण? संगत भिन्न प्रकारची. त्या पाण्याने तापलेल्या तव्याची संगत केली, संपून जावं लागलं. कमलपत्राची संगत केली, मोत्यासारखा तो शोभू लागला. आणि ज्या दिवशी त्याने स्वाती नक्षत्रातल्या शिंपल्याची संगत केली त्या दिवशी प्रत्यक्ष मोती झाला. हे जसं त्या पाण्याच्या थेंबाचं आहे, तुमच्या आमच्या जीवनाचं सुद्धा तसंच आहे. जशी आपण संगत करू तसा परिणाम आपल्याला प्राप्त होतो. विठाला विठाला. म्हणून महाराज म्हणले तुम्हाला तुमच्या जीवनात जर चांगला परिणाम करून घ्यायचा असेल तर त्यजावा अधमा संता सेवी. अधम दुर्जन अशा वाईट लोकांची संगत सोडायची आणि चांगल्या असणाऱ्या सज्जनाची संगत धरायची. संत समागम धरणी आवडी, 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 संत समागम धरणी आवडी.
संत समागमे धरावे आवडी करावे तातडी परमार्थी परमार्थाची तातडी करा पण त्यासाठी संतांचा समागम गरजेचा आहे अर्थात जीवन जर चांगलं व्हावं असं वाटत असेल तर गरज आहे संतांच्या संगतीची संत चरणाचा उच्चार नामाचा अर्थात संतांच्या संगतीत जीवन चांगलं बनतं आणि वाईटाच्या संगतीत जीवन वाईट बनतं म्हणून संतांची संगत महाराज करा म्हणतात आणि दुर्जनाची संगत सोडा म्हणतात प्रश्न पडतो महाराज ज्या दुर्जनाची संगत सोडायची ते दुर्जन ओळखायचे कसे आणि ज्या संतांची ज्या सज्जनाची संगत धरायची ते सज्जन ओळखायचे कसे संतांचा परिचय होणं ही गरजेचं आहे आणि दुर्जनाचा परिचय होणं ही गरजेचं आहे विठाला दुर्जन कोणाला म्हणायचं तुकोबारायांनी स्पष्ट सांगितलं ज्याने नाही केले आपुले स्वहित इतराचा घात इच्छितसे जो स्वतःचही हित करत नाही आणि दुसऱ्याचंही हित होऊ देत नाही त्याला म्हणायचं दुर्जन ज्ञानोबारायांनी त्याला खळ शब्द वापरलाय आपल्याला उदाहरण माहिती आहेत ज्ञानेश्वरीतले ज्ञानोबारायांनी एका मासीचं उदाहरण दिलं माऊली म्हणतात एक गृहस्थ जेवण करत होता जेवण करत असताना ती मासी त्या माणसाच्या घासावर बसली ऐका घास माणसाच्या हातामध्ये त्या घासावर मासी बसलीये त्या मासीला माहितीये की जर या घासाबरोबर आपण या माणसाच्या तोंडात गेलो पोटात गेलो तर आपण जिवंत राहू शकणार नाही आपण त्या ठिकाणी मरणार आहोत पण तरी सुद्धा मासी विचार असा करते महाराज मी मेले तरी चालेल माझं जीवन संपलं तरी चालेल पण या माणसाला मात्र खाल्लेलं अन्न पचू द्यायचं नाही ओवी सांगतो मासी आपणा ते गिळवी पुढीला वांती सिनवी मासी आपणा ते गिळवी पुढीला वांती सिनवी तैसे कश्मळ आठवे आचरण जे ज्ञानोबारायांनी पुढे अजून उदाहरण दिलेत मला सांगायचं एवढं जसं त्या मासीचं वागणं असतं ज्ञानोबाराय म्हणतात तसंच दुर्जनाचं वागणं असतं सिद्धांत सांगत असताना ज्ञानोबाराय म्हणतात तैसे सर्वस्व वाया जावो वरी स्वदेहाई होय गाहो परी पुढीला आपावो निफजवी जेने वरी स्वदेहाई होय घावो स्वतःच्या शरीराला त्रास झाला तरी चालेल स्वतःला दुःख झालं तरी चालेल स्वतःचं अहित झालं तरी चालेल पण समोरच्याचं चांगलं होता कामा नये
ही वृत्ती, ही धारणा ज्या व्यक्तिमत्वाची, ज्ञानोबरायन म्हणायचं त्याला म्हणायचं खळ, त्याला म्हणायचं दुर्जन. विठाला एक गृहस्थ एका जंगलाच्या कडेला बसला होता. घनदाट असं जंगल होतं. सिंह, हत्ती, कोल्हे, अनेक प्रकारचे हिंस्र असे पशु पक्षी त्या जंगलामध्ये होते. ऐका, जंगलाच्या कडेला एका दगडावर बसलेला माणूस एका सज्जन व्यक्तिमत्वाने पाहिला. आश्चर्य वाटला, रे एवढं घनदाट जंगल आहे, आसपास कुठलं गाव नाही, या जंगलामध्ये अनेक असे हिंस्र श्वापद आहेत आणि हा माणूस या जंगलाच्या कडेला बसलाय. आश्चर्याने तो चांगला माणूस त्याच्या जवळ गेला आणि त्याला म्हणू लागला, का रे बाबा, तू या ठिकाणी का म्हणून बसलायस? काय विचारलं त्याने? का बसलायस तू या ठिकाणी? त्याने उत्तर द्यायला पाहिजे होतं, पण काहीच उत्तर दिलं नाही. थोडं थांबून या गृहस्थाने पुन्हा विचारायला सुरुवात केली, अरे बाबा, मी काही माझ्यासाठी विचारत नाही, या जंगलामध्ये हत्ती आहे, सिंह आहे, वाघ आहे, कोल्हे आहेत, लांडगे आहेत, अनेक अशा प्रकारचे श्वापद आहेत, म्हणून मी तुला विचारतोय की तू या ठिकाणी का बसलायस? एवढं बोलल्यानंतर राजेभाऊ त्यानं सांगितलं, म्हणून बसलोय. काय म्हणला? म्हणून बसलोय. हा माणूस म्हणला, अरे तुला मी म्हणतोय या ठिकाणी हिंस्र असे श्वापद आहेत, पशु पक्षी आहेत, जंगल आहे, तू या ठिकाणी का बसलायस? आणि तुझं उत्तर काय? म्हणून बसलोय. हो म्हणला, म्हणूनच बसलोय. थोडा वेळ गेल्यानंतर त्या सज्जन माणसाने म्हणायला सुरुवात केला, अरे बाबा, मी काय म्हणतोय जरा बारकाईने ऐक. या जंगलात वाघ आहे, सिंह आहे, जर यदा कदाचित एखाद्या वाघाने तुला पाहिलं आणि तो वाघ जर तुझ्याकडे आला, तो काही तुला कीर्तन करायला बोलवणार नाही किंवा तुझं कीर्तन ते ऐकणार नाही, एका घासामध्येच तुला संपवून टाकेल. म्हणून मी विचारायलोय की इथं का बसलायस? तो म्हणला, म्हणून बसलोय. वाघ येईल, तुला खाईल, तू मरून जाशील आणि तरी म्हणतोय म्हणून बसलोय? हो म्हणला, म्हणूनच बसलोय. अरे म्हणला, असं कसं म्हणून बसलोय? नेमका बसलास तरी का? ते मला कळना म्हणे तुझं म्हणून बसलोय, म्हणून बसलोय. तुम्ही म्हणला असताल, महाराज आम्हाला सुद्धा कळ नाही काय चाललंय, म्हणून बसलोय. ऐका, मग त्यानं सांगायला सुरुवात केली, अहो म्हणे त्याचं काय, हे जंगल आहे हे मला माहिती आहे, या जंगलामध्ये वाघ आहे हेही मला माहिती आहे, तो वाघ येईल मला खाईल हेही मला माहिती आहे. हे आश्चर्याने बघत होतं त्याच्याकडे, ते उत्तर सांगत होतं. आणि मग, अहो म्हणे म्हणून तर मी बसलोय ना. म्हणून बसलोय? अरे नीट सांग बाबा, नेमकं काय म्हणायचंय? अहो म्हणे, मला माहिती जंगलात वाघ आहे, यदा कदाचित वाघाने मला पाहिलं तो मला खाणार आहे हेही मला माहिती आहे, पण तरी बसलोय. कारण की जर समजा एखाद्या वाघाने मला पाहिलं तर तो वाघ मला खाईल, आणि एकदा का मला त्याने खाल्लं की माणसाच्या रक्ताची काय चव आहे हे त्या वाघाला कळलं, आणि एकदा का माणसाच्या रक्ताची चव त्याला कळाली की तो वाघ जंगलामध्ये न राहता आपल्या गावात येईल आणि रोज 10-5 माणसं तरी खाईल आणि मला समाधान होईल. म्हणून बसलोय. विठाला विठाला कशासाठी सांगितलं? यालाच म्हणायचं दुर्जन. अरे मी मेलो तरी चालेल, पण गाव शिल्लक राहिलं नाही पाहिजे. स्वतःच वाटोळ झालं तरी चालेल, पण कोणाचंच चांगलं होऊ नये ही ज्याची वृत्ती आहे त्याला म्हणायचं दुर्जन. विठाला विठाला. अशा दुर्जनाची संगत त्यजावा अधमा. अधमाला सोडून द्यायचंय. अशा दुर्जनाची संगत आपल्याला सोडायची आहे, कारण आपल्याला माहिती आहे अशाच्या नादी लागणं म्हणजे स्वतःच वाटोळ स्वतः करून घेणं. नाहीतरी नाथ महाराज म्हटलेच ना, काय आपणा पाय त्यांचा संगे, आपणा पाय त्यांचा संगे, पाय त्यांचा संगे.
उपयोगाशी नये आपणा अपाय त्याचे संगी आपणा अपाय. आपण त्याच्या संगतीत गेलो म्हणजे आपलं नुकसान ठरलेलं आहे. म्हणून खळाची संगती उपयोगाशी नाही. तुकोबाराय जसं त्यजावा अधमा म्हणले, नाथ महाराज सुद्धा तेच म्हणले की त्याची संगत आपल्या कामाची नाही. अर्थात दुर्जन कळाला त्याची संगत आम्हाला सोडायची कळालं महाराज. पण ज्या संतांची संगत आम्हाला करायची आहे ते संत नेमके कसे असतात, त्यांचं काय स्वरूप असतंय, त्याचं उत्तर दिलं महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात. चंदनाचे हात चंदनाचे हात चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही हीन कवने अंग. संत कसे असतात हे उपमेद्वारे सांगितलं महाराजांनी. पहिली उपमा दिली चंदनाची आणि दुसरी उपमा दिली परिसाची. कसे असतात सज्जन, महाराज म्हणतात चंदनासारखे असतात सज्जन आणि परिसासारखे असतात सज्जन. कसे असतात संत, चंदनासारखे असतात संत आणि परिसासारखे असतात संत. पहिली उपमा दिली तुकोबारायांनी चंदनाची. अरे तुकोबाराय म्हणतात जसं चंदनाचं जीवन आहे तसंच संतांचं जीवन आहे. चंदनाचे अंगी
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. तुकोबरायांनी चंदनाची उपमा दिली, कारण चंदनाच्या ठिकाणी जसे काही गुण आहेत तसेच गुण संतांच्या ठिकाणी सुद्धा आहेत. मग कोणते गुण आहेत चंदनाच्या ठिकाणी? ऐका. चंदनाचा पहिला गुण आहे स्वतः सुगंधी राहून आपल्या सभोवतालच्या झाडांना चंदन सुगंधित करतं. नंबर 1. नंबर 2, कितीही तापलेलं तेल असलं तरी त्या तापाला शांत करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये ठेवतं चंदन. हा चंदनाचा दुसरा गुण आहे. आणि नंबर 3, चंदन स्वतः झिजतं आणि इतरांना आनंद देण्याचं काम करतं. हा चंदनाचा तिसरा गुण आहे. विठाला विठाला. 3 गुण मी आपल्याला सांगितले. पहिला गुण चंदन दुसऱ्यांना सुगंध देतं. दुसरा गुण तापलेल्या तेलाला शांत तापले चंदन निवळता पुढे दुर्जन तो काढे संत संग. ऐका. शांत करण्याचं सामर्थ्य चंदनाच्या ठिकाणी आहे आणि स्वतः झिजून इतरांना आनंद देण्याचं सामर्थ्य सुद्धा चंदनाच्या ठिकाणी आहे. हे चंदनाचे 3 गुण आहेत. जसे हे चंदनाचे 3 गुण आहेत तसेच हे संतांचे सुद्धा 3 गुण आहेत. ऐका. जसं चंदन स्वतः सुगंधित राहून इतरांना सुगंध देतं, तसे संत महात्मे सुद्धा स्वतः बोध प्राप्त करून हाच बोधाचा सुगंध सबंध जगाला देतात. बोध दिला मज सांगा ते Bye.
काय झालं त्यानं भ्रांती हे समोर गेली दिसू लागली वाट नाचत प्रेम छंदे. महाराज सांगतायत की बोध दिला मज सांगाते. जो बोध दिला त्याने या सगळ्या गोष्टी झाल्या. चालू लागलो सपाट, भ्रांतीही समोर गेली, या सगळ्या गोष्टी झाल्या. हा बोध आम्हाला संतांनी दिला. अर्थात बोध रूपी सुगंध स्वतः तर प्राप्त करतात, पण हाच सुगंध जगाला सुद्धा देतात. म्हणून चंदनाची उपमा. विठाला दुसरा चंदनाचा गुण मी तुम्हाला सांगितला होता. काय करत चंदन? तप्ताशा तेलाला शांत करत. अहो संत महात्मे सुद्धा तेच करतात ना. त्रिविध तापाची मला वेगळी चाल म्हणायची होती. विठाला विठाला त्रिविध तापाची झाली बोळवण देखिले चरण वैष्णवांचे चरण देखिल्या त्रिविध तापाची बोळवण होते. अहो जसं ताप घालवण्याचं काम चंदन करतं, तापलेल्या तेलाला जसं चंदन शांत करतं, तसंच या त्रिविध तापांनी तापलेल्या जीवाला सुद्धा संत शांत करतात. दैन्य गेले ओटाउटी. जसं चंदन शांतता देतं तसे संतही शांतता देतात. जसे चंदन सुगंध देतं तसं संतही सुगंध देतात. आणि तिसरा गुण सांगितला होता, जसं चंदन स्वतः झिजतं आणि इतरांना सुगंध देतं. देह कष्ट होते परोपकार
चंदन स्वतः झिजतं आणि इतरांना आनंद देतं. आमचे संत महात्मे सुद्धा स्वतः कष्ट सहन करतात, पण इतरांचं जीवन आनंदी बनवण्यासाठी आयुष्य खर्च करतात. हे 3 गुण जसे चंदनाचे आहेत तसेच संतांचे सुद्धा आहेत, म्हणून चंदनाची उपमा आहे. विठाला पण चंदनाची उपमा देऊन सुद्धा महाराज थांबत नाहीयेत. पुढे उपमा बदलतायत. ज्या अर्थी महाराज उपमा बदलतायत त्या अर्थी काही ना काहीतरी उणीव चंदनाच्या ठिकाणी असली पाहिजे. ऐका, आतापर्यंत गुण आपण ऐकले, पण महाराज त्या उपमेवर स्थिर आता पुढची उपमा देतायत. कारण जसे चंदनाकडे गुण आहेत ना, तसे चंदनाकडे अवगुण सुद्धा आहेत. ऐका, चंदनाचे गुण माहिती आहेत आपल्याला, अवगुण सांगतो. ऐका, चंदन चांगलं आहे हो, पण ते जर आम्हाला प्राप्त करायचं असेल तर जीव जाण्याची भीती आहे. कारण चंदन मिळवणं एवढं सोपं नाही. माऊली बोलले ना, काढोने सापाचे मेढे मग चंदना खेव देणे घडे, विवसी चढे मग पडे निदान हाता. चंदन मिळतं, चंदन हस्तगत होतं, पण त्यासाठी सापाला बाजूला करावं लागतं. एखादा चावला तर जाग्यावर मरावं सुद्धा लागतं. हा चंदनाकडचा अवगुण आहे. हा मिळणं अवघड आहे. विठाला विठाला चंदन हस्तगत करत असताना सहजासहजी आपल्याला चंदन मिळत नाही, पण चंदन हे सापांना धरून ठेवतं, हा त्याचा अवगुण आहे. जे चंदन इतरांना सुगंध देतं तेच चंदन इतरांच्या जीवाला जर धोका पोहोचवत असेल तर ते त्याचा अवगुण आहे. दुसरी गोष्ट, चंदन सर्व झाडांना सुगंधित करतं, पण चंदन बांबूला सुगंध देत नाही. सर्वांगी सुवास उगला न राहे, सभोवताली तरुवर चंदन करीतची जाय. विठाला 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 बसा बसा बसा. ही पंढरी नगरी आहे. हा, आणि पंढरपूर म्हटलं, पंढरपूरच नाही, सबंध वारकरी संप्रदाय हा टिकून आहे नेमावरती आणि परंपरावरती. कारण खरंच आमच्या मना किंवा जे 50च्या अलीकडचे आहेत, या सर्व वारकऱ्यांवर आणि परमार्थ प्रेमी मंडळीवरती या जुन्या माणसांचे उपकार आहेत. आज तागायत पर्यंत त्यांनी या परंपरा टिकवून ठेवल्या. याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. म्हणून मानाची आरती, मानाच्या परंपरा ह्या सांभाळणं गरजेचं आहे. विठाला विठाला आपलं काय चालू होतं? कीर्तन तर चालूच आहे हो. कीर्तनात काय चालू होतं? दुर्गुण झाला नाही, तसं मलाही माहिती ते, पण तुम्हाला माहिती आहे का नाही हे बघावं लागेल ना. शिवराजा केला नेम चालू. हो, ते सांगितलं की नेमाचा. आपण आता इकडे येऊ की चंदनाकडं. हा, ऐका, चंदनाचा अवगुण सांगत होतो तुम्हाला मी. चंदन सर्व झाडाला सुगंधित करतं, पण चंदन बांबूच्या झाडाला सुगंधित करीत नाही. हा चंदनाच्या ठिकाणचा अवगुण आहे. पण चंदनाच्या ठिकाणी असणारा हा अवगुण संतांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडत नाही.
यारे यारे लहान थोर याते भलत्या नारी नर किंवा सकळासी येथे आहे अधिकार. इथं सर्वांना मोकळी काय, इथं भेदभाव वृत्ती संतांच्या ठिकाणी आमच्या परमार्थामध्ये पाहायला सापडत नाही. ही विशेषता त्या चंदनाहून पुढची असल्यामुळं महाराजांनी चंदनाची उपमा असून सुद्धा दुसरी उपमा दिली परिसाची. परिसा नाही हीन कवने अंग. चंदनासारखे जसे संत आहेत ना, तुकोबाराय म्हणतात संत हे परिसासारखे आहेत. काय करतो परीस आपल्याला माहितीये. कसलं जरी लोखंड असलं त्याचा स्पर्श झाल्याबरोबर सोनं होतं. ही परिसाची ताकद आहे. लोखंडाला सोनं करण्याचं सामर्थ्य परिसाच्या ठिकाणी आहे. हा सगळ्यात मोठा परिसाचा गुण आहे. मग जसं स्पर्शाने लोखंडाचं सोनं परीस करतो, तसंच स्पर्शाने जीवाचं सोनं करण्याचं सामर्थ्य संतांच्या ठिकाणी आहे. म्हणून परिसाची उपमा. ऐका, चंदनाच्या ठिकाणी गुण आहेत म्हणून चंदनाची उपमा, परिसाच्या ठिकाणी सुद्धा गुण आहे म्हणून परिसाची उपमा. पण या परिसाच्या उपमेवरती सुद्धा महाराज थांबत नाहीयेत. कारण जसं आपण चंदनाचं पाहिलं तसं परिसाच्या ठिकाणी सुद्धा अवगुण आहे. लोखंडाला सोनं करण्याचं सामर्थ्य आहे, हा परिसाचा गुण आहे राजे भाऊ. पण परीस लोखंडाचं सोनच करू शकतो, परीस लोखंडाचा परीस करू शकत नाही. परीस सोनं करू शकतो पण स्वतः सारखं बनवत नाही. पण संत मात्र परीस लोखंडाचं सोनं करू शकतो पण आपल्यासारखा परीस नाही करू शकत. ही परिसाच्या ठिकाणची उणीव आमच्या संतांकडे नाही. संत जीवाचं जीवन एवढं बदलतात की प्रसंगी आपणा सारिखे करीती तात्काळ. लोह परिसाची नसा हे उपमा. का उपमा? कारण सद्गुरु महिमा वेगळाच महिमा आहे हो. म्हणून ती उपमा इथं जमतच नाही. विठाला विठाला अर्थात दोन्ही उपमाच्या ठिकाणी काही ना काही अवगुण असल्यामुळं महाराजांनी या दोन्ही उपमा सोडून दुसऱ्या दोन उपमा सांगितल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणी. पाटी अंधकार
पानाई पाणी मोठी अंधकार, पानाई पाणी मोठी अंधकार, पानाई नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. दिव्याची उपमा देतात महाराज. संत कसे आहेत? संत दिव्यासारखे आहेत. काय करतो दिवा? स्वतः प्रकाशमान राहून इतरांना प्रकाश देतो. तसं संत महात्मे सुद्धा ज्ञानाचा स्वतः प्रकाश ग्रहण करून इतर जगाला ज्ञानाचा प्रकाश देतात. म्हणून दिव्याची उपमा. दिव्याच्या उपमेनंतर पुढं साखरेची उपमा देतात. दिव्याच्या उपमेवरती सुद्धा स्थिर राहत नाहीत, कारण शोधून पाहिल्यानंतर दिव्याकडे सुद्धा आपल्याला काही ना काही अवगुण दिसतात. ऐका, दिव्याचे अवगुण सांगतो तुम्हाला. दिव्यावरती पाण्याचा शितोडा गेल्यानंतर दिवा तडतड करतो. वारं आल्यानंतर दिवा विझल्या जातो. दिवा तेल पितो. दिवा वात जाळतो. आणि दिवा ज्या ठिकाणी ठेवलाय ती जागा काळी करतो. पण संतांच्या ठिकाणी मात्र ते अवगुण आपल्याला पाहायला सापडत नाहीत. म्हणून दिव्याची ही उपमा बदलून किंबहुना त्या उपमेवर स्थिर न राहून पुढची उपमा महाराजांनी दिली आहे. विठाला विठाला आपण पूर्वीच्या काळामध्ये पाहुणचार करायचा म्हटलं की असं म्हणतात की गुळ द्यायचे, गुळ आणि पाणी द्यायचे. पुढं साखर आल्यानंतर कदाचित साखर देत असतील. आता तर काय चहा, कॉफी, बोर्नविटा, काही 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 भरपूर प्रकार आहे. थंड, गार, गरम, ही पाहुणचाराची पद्धत. पण ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जो तो पाहुणचार करण्याचा प्रयत्न करतो. समजा गृहीत धरा, आपल्या पाहुणचारासाठी जर आपल्याला जी गावरान पद्धतीची बदामं असतात मोठमोठी, आवरणासहित त्यावरच्या टरकला सहित जर बदाम आपल्याला खाण्यासाठी दिला तर तो बदाम आपण कसा खाणार? मोठा बदाम, त्याला फोडणार. फोडल्यानंतर आतली काय बी म्हणा, गोडंबी म्हणा, ती काढणार आणि ती आपण खाणार. आणि वरचं जे आवरण होतं ते फेकून देणार. बदाम खायला जर दिला आपल्याला तर आपण वरचं आवरण फेकून देतो आणि आतली गोडंबी आपण खातो. यदा कदाचित बदाम न देता आपल्याला जर खारका खायला दिल्या तर बऱ्याच आहेत म्हणा. खारका खाण्यासाठी दिल्या तर आपण ती खारीक कशी खाणार? वरचं खाणार, आतलं फेकून देणार. थोडक्यात सांगायचं, बदाम खायला दिल्यानंतर वरचं आवरण फेकून देणार, आतलं बदाम खाणार. खारीक खायला दिल्यानंतर आपण वरचं खाणार, वरचं फेकणार. वरचं खाणार, आतलं फेकून देणार. आता पुढं ऐका, आपल्याला खाण्यासाठी जर पिकलेला आंबा दिला तर तो कसा खाणार? आता वरचं कातडही फेकून देणार, आतली कोयही फेकून देणार आणि मधला रस आपण पिणार. बदाम खात असताना आपण वरचं आवरण फेकून देतो, आतली गोडंबी खातो, कारण बदाम हे आतल्या अंगाने गोड आहे. ऐका, खारीक खात असताना आपण वरचं खातो, आतलं फेकून देतो, कारण खारीक ही वरच्या अंगाने गोड आहे. आंबा खात असताना आपण वरचंही फेकतो, आतलंही फेकतो, मधलं खातो, कारण आंबा हा मधल्या अंगाने गोड आहे. ही प्रत्येक पदार्थ जे आता सांगितले ते कुठल्या तरी एका अंगाने गोड आहेत. पण आपल्याला जर खायला साखर दिली तर सर्वांगी साखर, सर्वांगी साखर,
सर्वांगी साखर अवघी गोड. आता साखर खात असताना कुठल्या अंगाने गोड आहे साखर? आतल्या अंगाने, बाहेरच्या अंगाने, मधल्या अंगाने? अहो कशी का पोत उलट फोडलं तरी साखर गोडच लागणार आणि सरळ फोडलं तरी साखर गोडच लागणार. चहात टाकली तरी गोडच लागणार, कॉफीत टाकली तरी गोडच लागणार. एवढंच काय अहो, कडू पदार्थामध्ये टाकलं तरी ती गोडीच देणार. सर्वांगी साखर अवघी गोड. मग जसे सर्वांगाने साखर गोड आहे, तुकोबाराय म्हणतात संतांचं जीवन सुद्धा सर्वांगाने गोड आहे. म्हणून साखरेची उपमा. पण साखर सुद्धा जास्त खाल्ली तर रोगाला आमंत्रण देते. हा, आता हे लवकर कळालं बघा तुम्हाला. कारण शुगर म्हणलं की अंगाला काटा. कोरोनामध्ये तर लय मजा होती. शुगर आणि बीपी म्हणलं की लांब 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 लांब. हा, म्हणजे साखरेत सुद्धा शोधून शोधून पाहिल्यानंतर कुठंतरी आपल्याला अवगुण सापडतो. चंदन चांगलंय, चंदनाच्या ठिकाणी गुण आहेत, पण त्यातही कुठंतरी शोधल्यानंतर काहीतरी बारकाव्यानं अवगुण शोधून सापडतो. परसाकडेही सुद्धा शोधून अवगुण सापडतो. दिव्याकडे सुद्धा शोधल्यानंतर कुठंतरी आपल्याला अवगुण सापडतो. साखरेकडेही कुठंतरी आपल्याला अवगुण सापडतो. म्हणून शेवटी महाराजांना म्हणावं
चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही ही न कवने अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साकर अवघी गोड. बसा दीपक महाराज. अभंगात नाही ते. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात, यदा कदाचित ज्या ज्या उपमा मी दिल्या त्याच्यात एखादे वेळेस शोधून अवगुण सापडेल, पण संतांचं जीवन जर पाहिलं तर तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी पाहता अवगुण मिळेची ना. संतांचं जीवन असे की पाहता म्हटले महाराज असा तर सापडणारच नाही, पण शोधून जरी तुम्ही पाहण्याचा प्रयत्न केला तरी संतांच्या जीवनात अवगुण सापडणार नाही. मग ओळखायचे संत कसे? ज्यांच्याकडे शोधूनही अवगुण सापडत नाही त्यांनाच संत म्हणायचं, त्यांचीच संगत करायची आणि त्यांच्याच संगतीत जीवनाचं कल्याण करायचं. विठाला विठाला विठाला. झाली 5 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत. फक्त 5 मिनिटं शिल्लक आहेत. संपूर्ण वेळ आपली संपून गेली. एवढ्या सर्व वेळात या 2 तासामध्ये मी तुम्हाला हाताने टाळी वाजवा म्हणलं का? नाही. तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणा तुम्ही म्हणलं. काही जण हो म्हणालेत, काही जण नाही म्हणाले. अर्ध म्हणजे महाराजाला काहीच कळू नये. एकदा सर्वांनी आपापल्या हातवरी करायची सरळ, निलगिरीच्या झाडासारखे. निलगिरीचं झाड सगळ्यांना माहिती आहे, 4 ठिकाणी वाकडं असतं. नाही, सरळ सरळ. ज्यांना ज्यांना हात आहेत तेच वर करा, नाही ज्यांना नाही ते उगाच बेजार होऊ नका. राहू द्यायची काशीच आता. उभा राहिलेले सोडून. तुम्ही तर केलंयच की भजन. यांच्याकडून थोडं करून घ्यायचं म्हणजे थोडं पुण्य मला मिळेल, थोडं पुण्य तुम्हाला मिळेल. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा
विठ्ठला